पिकांची काही ठिकाणी विरळ आहे तर काही ठिकाणी झाली नाही. मग आम्ही जेव्हा तुमच्यावरून असं ठरवलं की आपल्याला रोपं विकून उचलून आपल्याला एकच करायचं. पण यामध्ये सगळ्यात मोठं आव्हान होतं की रोपं म्हणून द्यायचे नाही. मी असं विचार केला की याला आपण रोपांच्या पायपामध्ये केलं वेगळीमध्ये क्लिक केलं तर व्यवस्थित संस्कृती होऊ शकते. पहिल्यांदा एक झाड आणि व्यवस्थित ट्रान्सफर केलं. आम्ही पुढे ठरवलं की आपण त्याच्यात बिंदास यूज करू शकतो. त्या सायकल वर त्याचं कोळपं काढून डेकोरेशन टाकलेलं येतं त्यासोबत फवारणी येते. हे 3 ते 4 कामं एका मिळतं त्यामुळे काम फास्ट होते आणि मजुरी पण वाचते. जुगाड करत डोकं लढवत विज्ञानाची कास धरत एक लढाई बळीराजा जिंकू लागला. पुढं जाऊ लागला. पण इतक्यात पोटच्या पोरासारखं जपलेलं पीक डोळ्या देखत जायला. पाऊस येईल असते 8 दिवस वाट पाहिली 15 दिवस वाट पाहिली 3 हफ्ते झाले पाऊस यायला तयार नाही. जे पीक होतं तर हातातच येईल का नाही असं वाटायचं. त्या पिकाकडे बघितल्यानंतर डोळ्यातून अक्षरशः पाणी येते. शेतात गेलं की फार वाईट वाटायचं. ऊन पडलं की ते सुकायचं असं वाटायचं आता ते जाते की काय. आमची हिंमत नसली पाणी आम्ही एवढं निराश झालो ते बस आता एक कर तरी नाही असं वाटलं. आता निसर्गापुढं कोणाचा जोर चालणार. पण विज्ञानाचा हात धरत विद्राव्य खतांसारखे उपाय करून पीक वाचवण्याचे प्रयत्न होऊ लागले. पण हा काळ मोठा नाजूक होता. या काळात पाण्याचा एक एक थेंब सोन्याहून महाग होता, अमूल्य होता. आणि अशा या संकट काळातच काही ठिकाणी कमालच घडली. आकाशातला पाऊस जरी हरवला असला तरी गटांच्या मनामध्ये असा काही गहिवर दाखवून आला की त्या अभूतपूर्व बाजारानं सारं शेत शिवाय ओलं चिंब होते. काही जणांकडे पाण्याची सोय होती पण काही जणांकडे नव्हती. मग अशा वेळेस जेव्हा आमची सर्वांची चर्चा झाली तर तेव्हा आम्ही असं ठरवलं का ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी एकमेकांना पाणी द्या. मग आपण एकच घातली म्हणजे एकच कुटुंबातली त्याच्यामुळे म्हणलं माझ्याकडे पाणी आहे मी देते म्हणलं पाणी थोडासा वाटला गेला मी काय होते. शेजाऱ्यांचं जाळ्या लागलं तर आपल्याला हसा यायचं पहिलं. पण आता घटून गेल्यामुळे असं त्यांना पण वाटायला लागलं त्यांच्या जाळ्या लागल्यामुळे आपण पाणी द्यावं. आमच्याकडे गुर आहे आम्हाला पाणी सगळ्यात मग त्यांना दिला मग सगळ्याच आलं पाहिजे मग मला सगळे दिसू माझ्या ज्या महिला आहेत ते मी म्हणजे एक पदकरी आहे. जणू काही मला पंढरपूर हे सगळं इथंच कुठं जायची गरज नाही.